हॅलो, मी अक्षय. वादक म्हणजे काय असतो ना, तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. वादक कसा निर्माण होतोय नव्याने ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर बघूया हा वादक. नवीन वादक त्याला तर काहीच माहीत नसतं. त्याला ताशा ढोल कसा तयार करतो त्याला काहीच माहीत नसतं. ताशाला चाव्या किती असतात, ढोलाला हुक किती असतात ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. वादन कसं करतात ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला मंडळी, नमस्कार. मी अक्षय पाटील 0416. तर आता मी निघालो. तर बघा इथं मावशीचा बसलेला जुगार खेळायला आणि मी आता असं की निघलो आणि आपले माऊलीला घेऊन निघली आपली सवारी, ते म्हणजे ढोलांच्या रूम जवळ. तर शिवस्पर्श ढोल ताशा ध्वजपथक दादर पेन, आज हे नवीन वादक तुम्हाला दिसणार आहेत. तर पहिल्यांदा मला चाव्या सगळ्यात खोळा सांगलेल्या. तर मी बघत होतो कसा ताशा वाजते कसा नाही. नंतर मग त्यांच्या एक एक करून चाव्या खोलत होतो आणि नंतर मग मला खूपच वेळ झाला. मला लयच कंटाळा आला, कारण की मला काहीच समजत नव्हता, कारण की कधी आपण ताशा हातातच घेतला नव्हता. आणि नंतर मग तसं आलं मंथननी एक असं तरी म्हणजे चाव्या सगळ्या खोलून टाकल्या. आणि नंतर मग रोशनदानी सगळ्या चाव्या वगैरे खोलल्या. आला बॅग घेऊन, याला वाटतं इथंच राहायचं आहे. आणि नंतर सगळं नवीन वादक आलेले आहेत, ते सगळं फिरतात इकडं तिकडं. आणि बघा दादा आहे ना पूर्ण चेक करतो ताशा बरोबर वाजते की नाही. आणि नंतर मग आला स्वराज, काय हाय बाय. आणि यांना आता बाबा कधी हिस्सा बसेल कधी ना, त्यांना सगळं सांगते विजय दादा गरगा गँग. आणि मी आता झालो ढोल वाजवायला. ते म्हणजे ढोल पहिले बांधून घेतो. पहिले चांगल्या प्रकारे ढोल बांधून घ्यायचा. बांधून घेतला म्हणजे एकदम फिट नाही घ्यायचं, थोडं म्हणजे लूज ठेवायचं, जसं आपल्याला उराला हालाला सगळीकडे आपल्याला म्हणजे प्रॉपर वाजवायला भेटला पाहिजे असा ढोल बांधायचा. आणि नंतर मग ढोल बांधून झाला की नंतर मग आपण वाजवायला सुरुवात करू. तर चला. तर चला मंडळी, व्हिडिओ कशी आहे कशी नाही नक्कीच कमेंट मारा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.